ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। उर्वरित बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। बुलढाण्यातील शेवली गावाला दारू व्यवसायानं ग्रासलेला आहे। दारूबंदीसाठी आझाद हिंदच्या रणरागिण्यांनी एल्गार पुकारला। ग्रामपंचायतीत दारूबंदीचा ठराव घेण्यात आला असून गावात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्याला कडक शासन करण्यात येईल असा इशारा यावेळी महिलांनी दिला। गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील जामखारी येथे श्रीराम कटरे यांच्या घराला लागलेल्या भीषण आगीमध्ये 3 घरं जळून खाक झाली आहेत। या आगीमध्ये त्यांच्या घराजवळील गोवर्धन कटरे, हेमंत कटरे आणि खिलेश्वर कटरे यांची घरं पूर्णतः जळून खाक झाली आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील महागाव उमरखेड तालुक्यात पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या पूरग्रस्त भागात पालकमंत्री संजय राठोड यांनी पाहणी दौरा केला। यावेळी ताबडतोब पंचनामे करावे, पडझड झालेल्या शाळा रस्त्याची कामं लवकर सुरू करावीत असे निर्देश प्रशासनाला दिले। फिरण्यासाठी गेलेली 5 मुलं सिंहगडावर रस्ता भरकटल्याचं समोर आलंय। मुलांनी व्हिडिओ काढत भरकटल्याची माहिती दिली आहे। दरम्यान मुलांना शोधण्यात पोलिसांना यश आलं। कोकण रेल्वेनं कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांना तिकीट न मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली आहे। सर्व ट्रेन फुल असल्यानं प्रवाशांना अडचण सहन करावी लागते। दरम्यान प्रवाशांनी तिकिटासाठी काळाबाजार होत असल्याचा आरोप केला। चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। रत्नागिरी रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलीस स्थानक उभारण्यात आलेलं आहे। यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होणार आहे। रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते या पोलीस स्थानकाचं उद्घाटन करण्यात आलं। जळगाव जिल्हा बँकेची 109वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। शेतकऱ्यांकडे 1000 कोटींचं पीक कर्ज थकीत असल्यानं बँकेची कोंडी झालेली आहे। थकबाकी नसली तर सभासदांना आणखी सुविधा मिळाल्या असत्या, अशी प्रतिक्रिया बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी दिली आहे। बुलढाण्यात अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्याची मागणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केली आहे। जालन्याच्या साष्ट पिंपळगावात 1 लाखाहून जास्त मराठ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे। 27 ऑगस्टला मोठ्या संख्येनं मराठा समाजाचे नागरिक अंतरवालीमध्ये येणार आहेत आणि त्यामुळे त्यांच्या जेवणाची व्यवस्था आतापासूनच करण्यात येते। शहापूरच्या टहारपूर गावात भला मोठा अजगर आढळला। सर्पमित्राच्या मदतीनं अजगर पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं। अजगर आढळल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं अंगणवाडी सेविका, मदतनीस तसंच बालवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जळगाव जिल्हा परिषद कार्यालयावर धडक मोर्चा काढला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या। वाशिम जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं। आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये कायम करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। मागणी पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। मुंबईच्या राजाची पहिली झलक समोर आली आहे। गणेश गल्लीच्या गणरायाचं फोटो सेशन झालं। यंदा या मंडळानं दक्षिण भारतातील प्रसिद्ध रामेश्वरम तीर्थक्षेत्राचा देखावा साकारला। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना नवी मुंबईतील बाजारपेठा रंगबिरंगी सजावटीच्या वस्तूंनी, मखरांनी आणि पूजेच्या साहित्यानं आणि गणरायाच्या विविध पोशाखांनी सजलेल्या आहेत। पावसामुळे खरेदीमध्ये अडथळे येत असले तरी गणरायाचं स्वागत उत्साहात करण्याची उत्सुकता नागरिकांमध्ये दिसून येत असून ऑनलाईन आणि ऑफलाईन खरेदीमुळे गणरायाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं दिसून येत आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये इको फ्रेंडली गणपतीची स्थापना करण्यात येणार आहे आणि यासाठी मूर्तिकारांकडून गणेश मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्यात येतोय। वाशिमचे शेतकरी मनीष देशमुख यांनी गणेशोत्सवासाठी एक आगळावेगळा उपक्रम राबवत गायीच्या शेणापासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार केल्या आणि या गणेश मूर्तींना राज्यातील विविध जिल्ह्यात मागणी असून या मूर्तींच्या विसर्जनानंतर खतामध्ये रूपांतर होतं। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात झालेल्या ढगफुटी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। शेतीचं अतोनात नुकसान झाल्यानं राजेंद्र ढोरे या शेतकऱ्यानं शेतातील झाडाला गळफास लावून जीवन संपवलं। आत्महत्येमुळे गावात संपूर्ण हळहळ व्यक्त केली जाते। गुजरातच्या अहमदाबाद शहरात एका शाळेत सिंधी विद्यार्थ्याची त्याच्या सहकार्यानं शाळेत सुरा भोसकून हत्या केली। या घटनेमुळे संपूर्ण देशातील सिंधी समाज बांधवात संताप तिथून व्यक्त होतोय। चंद्रपुरात सिंधी पंचायतच्या वतीनं शहरात मूक मोर्चा काढण्यात आला।